सुखोपभोगात रमलेल्या जीवाला चिंता असतातच. या चिंता दूर करण्यासाठी त्याला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतो तो स्वामी. भगवान श्रीकृष्णांनी स्वामी रूपाने अर्जुन या सेवक रूपाला शाश्वत सुखाचा दाखवलेला नेमका मार्ग म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. हरिओम. आपण आता या चौथ्या अध्यायातल्या 37व्या श्लोकाकडे वळतोय. श्लोक 37. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पणाला भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुना, ज्ञानरूपी अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधनं भस्मसात करून टाकतो. असं या श्लोकाद्वारे भगवंत सांगतात. हे अर्जुना, यथा समिद्धाः अग्निही, ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी एधांसी भस्मसात कुरुते. एधा म्हणजे इंधन, सरपण. आपण जे त्यात काही लाकडं वगैरे किंवा काष्ठ वापरतो, काड्या वापरतो ते. तथा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. म्हणजे तो अग्नी जसं सगळं इंधन भस्मसात करतो, तसा ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित झाला की तो सगळ्या कर्मांना भस्मसात करून टाकतो. म्हणजे बघा, अग्नीमध्ये जे जे आपण काही टाकू ना, ते अग्नी जाळून टाकतो, हे खरंच आहे. मग ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित झाला की काय करतो, तो सगळी कर्म भस्मसात करतो, असं भगवंत सांगतात. आता कर्म म्हणजे काय ते आपण जाणलं आहे नक्कीच. बघा, एक तर निश्चित आहे, ज्या क्रियेमध्ये मी करता अशी भूमिका येते तिथे कर्म निर्माण होतं, आणि जिथे कर्म निर्माण झालं तिथे कर्मफळही निर्माण होतं. ते पापपुण्याच्या रूपाने आपल्याला भोगावंच लागतं. हेच आहे कर्माचं बंधन, दुसरं काय. यावर भगवंतांनी याच अध्यायात 17व्या श्लोकात आपल्याला सांगितलं की त्यांचं स्वतःच्या कर्माबद्दल सांगताना ते असं म्हणाले होते, नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा. आणि तीच गोष्ट आपल्याला लागू आहे. कर्माचा लेप का लागतो? कर्म केले म्हणून. मग कर्मच केले नाही तर लेप लागायचा काही प्रश्नच येणार नाही. हे तर खरंच आहे. पण मंडळी, ते आपल्या हातात नाही हो. मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माणसाला काही ना काहीतरी कर्म करावंच लागतं. अहो, स्वस्थ बसणं सुद्धा कर्मच आहे ना, निश्चित कर्म आहे. त्यामुळे ते तर शक्य नाही. मग काय करावं? कर्म म्हणजे काय? क्रिया अधिक कर्तृत्वभाव म्हणजे कर्म. मग कर्तृत्वभाव न ठेवता, मी करता ही भूमिका न ठेवता आपण कर्म केलं तर काय होईल? ते कर्म होणारच नाही ना, ती केवळ क्रिया होईल. आणि क्रियेचं काही बंधन निर्माण होत नाही, हे नक्कीच आहे. म्हणजे कर्तृत्वभाव रहित कर्म केलं तर पाप पुण्य निर्माण होणार नाही. म्हणजे मग एक कारण कमी झालं. दुसरं आहे, अमुकच कर्मफळ मिळावं हा दुराग्रह. त्याचं पण बंधनच होत ना, त्याचं बंधनच आहे शेवटी. ते पाहिजे ते फळ मिळालं नाही किंवा फळ मिळालंच नाही तरी मग माणसाला फार दुःख होतं. त्यामुळे काय करायचं? फळाची आसक्ती सोडायची. भगवंता, आता तू करशील तेच योग्य, त्यात काही संशयच नाही. तू जे फळ देशील ते तुझा प्रसाद म्हणून मी स्वीकारीन. असं प्रसाद बुद्धीने स्वीकारलं ना की आवड नावड काही राहतच नाही. मग ते फळ काही आलं तरी तो भगवंताचा प्रसाद. म्हणजे तेही बंधन संपलं. आणि प्रसाद बुद्धी एकदा जागृत झाली ना की सर्व संशय माणसाचे फिटून जातात निश्चितपणे. प्रसाद म्हटला की त्याची चर्चा होत नाही हो. तो किती मिळाला, कमी मिळाला की जास्त मिळाला, अशी चर्चा आपण त्यात करतच नाही. उलट प्रसाद मिळाला तर मनाची प्रसन्नता वाढते. म्हणजे कर्म परत निष्फळच होतं, हे खरंच आहे. मी कर्तृत्वभाव आणि कर्मफळाची आसक्ती सोडून कर्म करणं हे जर शक्य झालं तर काय होतं? आगम कर्म म्हणजे आता नवीन जे कर्म घडणार आहे ते पुढे घडणारच नाही, हे नक्कीच आहे. म्हणजे पुढच्या जीवनात जी काही कर्म करू ती निष्फळ होतील. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. पण भगवंत सर्व कर्माणी म्हणतात हो. मग जे बाकीची कर्म आहेत त्यांचं काय? आगम आणि क्रियमान नाहीसं झालं हे खरं आहे, पण संचित आणि प्रारब्ध अजून शिल्लकच आहे की. ह्याचं काय करायचं? ते कसं नष्ट होतं? भगवंत सांगतायत, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, सगळीच कर्म तो नाहीशी करतो, जाळून टाकतो. त्यामुळे नीट समजावून घेतलं पाहिजे बरं का, काय करतो ते. अग्नी काय करतो? जाळून, लाकूड जाळलं की त्याची पूर्णपणे राख करून टाकतो. हे तर अगदी सत्य आहे ना. त्या अर्थाने कर्माची जळून राख नाही होतो.
निश्चितच नाही. मग काय होतं, ज्ञानाचा अग्नी काय करतो, तो काय करतो, त्या कर्माला निर्बीज करून टाकतो, निस्सत्व करून टाकतो, संस्कार रहित करतो. जसं बघा, मागे एक उदाहरण सांगितलं होतं की समजा एखादं बी आहे, आपण काय केलं, एखादं बी जर जमिनीत लावलं, त्या बी आणि योग्य ते खत पाणी त्याला घातलं तर काय होतं, काही दिवसांनी त्या जमिनीतून त्या बीचं एक झाड निर्माण होतं किंवा वेल निर्माण होते. मग त्यापुढे ती फळते, फुलते वगैरे, फुलं लागतात, फळं लागतात. आता त्याला जी फळं लागतात ते त्या जातीचेच लागतात की नाही, कारण ते जे बी असतं त्याच्यामध्ये जातीचे सगळे संस्कार पूर्णपणे ठासून भरलेले असतात, ते खरंच आहे. पण समजा आपण मग ते बी भाजलं तर काय होईल, मग चांगलं भाजून घेतलं तर ते बी तर राहतच, ते बी तर काही जात नाही. पण ते जमिनीत लावलं तर त्याच्यापासून कुठलाही झाड किंवा वेल निर्माण होतच नाही, काहीच होऊ शकत नाही. खरंच आहे. कारण काय झालं, त्याच्यामध्ये जे सत्व होतं, जे संस्कार होते त्याच्या जातीचे पूर्वीचे, ते सगळे पूर्णपणे नाहीसे झाले. म्हणजेच काय झालं, परत तर त्या प्रकारचं झाड निर्माण करण्याची जी क्षमता होती ती नाहीशी झाली, संपली. आता कर्माचे संस्कार कसे असतात, काय असतं कर्मसंस्कार, कर्म मूळ कशातून निर्माण होतं कशातून. समजा एखादी वस्तू आपण पाहिली किंवा एखादी व्यक्ती पाहिली आणि आपल्याला ती आवडली, तर काय होतं, ती वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला प्राप्त व्हावे अशी इच्छा निर्माण होते. का बरं, कारण ती मिळाली तर मला सुख मिळेल अशी सुखाची भावना त्याच्या मागे असते. आणि मग तिच्यापासून ती नसल्यामुळे आपल्या सुखात काहीतरी कमतरता आहे असंही वाटायला लागतं. आणि मग ती मिळवण्याचा संकल्प बनतो आणि त्या दृष्टीने मग कर्म घडतं. आवडली नसेल एखादी वस्तू किंवा व्यक्ती तर काय होतं, ती आपल्याला टाळायची कशी, असं कर्म घडतं. हे तर खरंच आहे. म्हणजे आता आवड नावड हेच त्या कर्माचं बीज आहे की नाही, संस्कार आहे, नक्कीच आहे. आता असं काय झालं बघा, आपण असं पाहिलं 35व्या श्लोकामध्ये, येन भूतानी अशेषेण आत्मनी पश्यसी. आता इथे काय झालं, आणि द्रक्ष्यसी तथा मयी, म्हणजे कसं आहे, सर्व भूतं मात्र माझ्यामध्ये आहेत किंवा सर्व भूतं मात्र परमेश्वरात आहेत असं पाहायचं आहे. म्हणजेच म्हणजे मी आणि परमेश्वर निराळा नाही अशी जाणीव व्हायची. हे सर्व विश्वाची माझं घर असं वाटणं. आता सगळ्या वस्तू जर आणि व्यक्ती माझ्याकडे आहेत तर मग काय, त्या प्राप्त व्हाव्या अशी इच्छा मला कशी प्राप्त होईल, निश्चितच होणार नाही. आता समजा हे घड्याळ आहे, हे घड्याळ माझं आहे, आता हे घड्याळ मला प्राप्त व्हावं अशी माझी इच्छा राहील का, हो, नक्कीच नाही. आणि म्हणून काय होतं, यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैवा भूत विजानतः तत्र कम मोह कशोकः, उपनिषद सांगतं आपल्याला. आता इच्छा नाही म्हणून काय होतं, इच्छा नाही म्हणून संकल्प नाही म्हणून कर्म नाही, आणि कर्म काही घडलं नाही तर काय होतं, ते संस्काररहित मग झालं. म्हणजे मग काय झालं, पापपुण्याची निर्मितीच नाही झाली. बघा, संचित कर्म साठलेली आहेत अनेक जन्माची, पण इच्छा ही शक्ती त्यांना जागृत करते ना. तीच शक्ती नसली, कसली इच्छाच नसली तर कशी ती कर्म जागृत होणार. समजा एक मोठा धोंडा आहे, अगदी डोंगराच्या टोकावर आहे, तो काही तिथून खाली गडबडून येऊ शकत नाही, हो, तो काही त्याची जागा सोडू शकत नाही. काय करावं लागतं, त्याला चालना देणारी एखादी शक्ती मागून त्याला ढकलावे लागतं, तरच तो येऊ शकतो की नाही. तसंच काय होतं, कर्माला चालना देणारी शक्ती आहे इच्छाशक्ती, भोगवासना. आता तीच नाहीशी झाल्यामुळे काय होतं, कर्म फलित होण्याचा प्रश्नच येत नाही, कर्म फलितच होत नाही. आता राहिलं फक्त प्रारब्ध कर्म, ते भोगण्यासाठी तर हा देह प्राप्त झाला आहे ना, त्यात काही संशयच नाही. आणि म्हणून काय होतं, अगदी शेवटच्या श्लोकापर्यंत ही प्रारब्ध कर्म भोगावीच लागणार, त्याला इलाज नाही आहे. आणि का बरं, आता काय झालं पण त्या माणसामध्ये, त्याच्यामध्ये आता प्रसाद बुद्धी जागृत झाली. म्हणजे तो काय जाणतो, भगवंत जसं काही पार्सलं सुखाची पाठवतो तशी दुःखाची पार्सलं त्वरेच पाठवली आहेत, तोही त्याचा प्रसादच आहे. आणि एकदा प्रसाद भावना निर्माण झाली म्हणजेच काय होतं, ती त्याची कृपा आहे असं वाटतं. आणि मग काय होतं, ती भोगताना किंवा उपभोगताना आनंदच फक्त प्राप्त होतो, फक्त आनंदच वाटतो. हे खरंच आहे. म्हणजे मग मला का झालं असं काही डंख होतच नाही, काही प्रश्नच येत नाही. म्हणून तर शंकराचार्य असं म्हणतात, भोगरतो वा योगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्मिन ब्रह्मणि रमते चित्तम नंदती 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 एव. आनंदाचे डोही आनंदी तरंग अशी वृत्ती असेल तर मग कसलं प्रारब्ध झालं हो, आणि कसलं संचित, कसलं क्रियमान, काही राहतच नाही ना. कसलं पाप आणि कसलं पुण्य, कसलं धर्म आणि कसला अधर्म, त्याच्या बाबतीत काही संभवतच नाही. आणि म्हणून भगवंत सांगतायत, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. काय होतं, ज्ञान कसं श्रेष्ठ आहे हे सांगताना
मुंडकोपनिषदमध्ये हा एक मंत्र येतो बरं का. भिद्यते हृदय ग्रंथी छिंदन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि यस्मिन् दृष्टे परावरे तस्मिन् दृष्टे परावरे. हृदयग्रंथी म्हणजे आपल्या हृदयात एखादी गाठच नाही, नक्कीच नाही. हृदयग्रंथी म्हणजे आपल्या हृदयात उद्भवणाऱ्या अनेक इच्छा आणि वासना याला हृदयग्रंथी असं म्हणतात. म्हणजे हे पाहिजे, ते नको, वगैरे वगैरे. ज्ञानप्राप्तीने काय होतं, या सगळ्या प्रकारचे संशय आणि शंका पूर्णपणे निघून जातात, बुद्धी स्थिर होते आणि मग सर्व कर्मांचा नाश होतो. आपण बघितलं कसा होतो ते. त्यामुळे काय झालं मग आता तस्मिन दृष्टे परावरे, हे खरंच आहे. पण कोणत्या ज्ञानामुळे नाश होतो? जर ते ब्रह्मज्ञान झालं तर, आत्मज्ञान झालं तरच फक्त नाश होतो असं ते म्हणत आहेत. आता बघा, ज्ञान इतकं पवित्र जग आहे की त्याच्यासारखं दुसरं पवित्र जगात काहीच नाही. तेच भगवंत आपल्याला पुढच्या 38व्या श्लोकात सांगतात बा. तो श्लोक आहे, आता आपण पाहूया. श्लोक आहे 38वा. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति. या जगात दिव्य ज्ञानासारखं विशुद्ध आणि उदात्त असं इतर काहीही नाही. असं ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचं परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झालाय तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचं आस्वादन करतो. नही ज्ञानेन सदृशम. इह म्हणजे अर्थात या पृथ्वीवर, या लोकात काय होतं, ज्ञानेंद्र सदृशम पवित्रम ही न विद्यते. ज्ञानासारखं पवित्र करणारं जगात काहीच नाही असं ते म्हणतात. आणि योगसंसिद्ध म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान करून ज्याचं अंतःकरण पूर्णपणे शुद्ध झालं आहे अशा माणसाला काय होतं, ज्यांनी कर्मयोगाच्या साहाय्याने स्वतःच्या अंतःकरणाची पूर्ण शुद्धी केली आहे अशा तत्कालेन स्वयं आत्मनी विंदती. ते ज्ञान दीर्घ काळानंतर आपोआप त्याच्यामध्ये प्रगट होतं, म्हणजेच त्याला ते प्राप्त होतं. आता भगवंत सांगतायत ह्या जगात ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. हा जो पवित्र शब्द आहे ना, हा थोडा टेक्निकल शब्द आहे बरं का, शास्त्रीय शब्द आहे अध्यात्मशास्त्रातला. पवे भयात त्रायती इति पवित्र अशी त्याची फोड केली जाते. पवे म्हणजे इंद्राचं वज्र, म्हणजे इंद्राच्या वज्राच्या भयापासून सुद्धा जो आपलं रक्षण करू शकतं त्याला पवित्र असं म्हणतात. आता इंद्राच्या वज्राचा भय काय आपल्याला आहे हो? त्याचं भय आपल्याला असं आहे की पापपुण्याची प्राप्ती, त्यामुळे मग परत स्वर्ग नरक या यात्रा, परत जन्मणं परत मरणं हे सारखे आणि सारखं भीतीयुक्त जीवन, हे आहे त्याचं भय आपल्याला. आता हे ज्ञान म्हणजे कसलं ज्ञान हो? स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान. काय होतं, साधना कोणती असो तिचं अंतिम उद्दिष्ट आत्मज्ञान किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करणं हेच असतं. मग तो कर्मयोग असो, अष्टांग योग असो, भक्तियोग असो किंवा ज्ञानयोग असो, साध्य शेवटी तेच आहे. आणि हे ज्ञान सगळ्या अपवित्रता नष्ट करून आपल्याला पवित्र करतं. आपल्यामध्ये आता कसल्या अपवित्रता असतात हो? 3 प्रकारचे अपवित्र असतात. अपवित्रता त्यांना शास्त्रीय ग्रंथीत हृदय ग्रंथी असं म्हणतात, जो मागच्या श्लोकात शब्द आला होता. आता स्थूल शरीराच्या संदर्भात मी कुठली आहे अपवित्रता? कर्म ही अपवित्रता आहे. सूक्ष्म शरीराच्या संबंधात म्हणजे मनाच्या संबंधात इच्छा किंवा कामना ही अपवित्रता आहे. आणि कारण शरीराच्या संबंधात म्हणजे बुद्धीच्या संबंधात अज्ञानाची, अविद्येची अपवित्रता आहे. म्हणजे जोपर्यंत काय आहे, जोपर्यंत आमच्यामध्ये अविद्या आहे, अज्ञान आहे, जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत अपवित्र कामना आहे, इच्छा आहे. आणि आम्ही जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हे सगळे जे अपवित्रता राहणारच आहेत. आता ज्ञान झालं की काय होतं, या अपवित्रता नष्ट होतात असं भगवंत सांगतायत. पहा ना कशा होतो. जोपर्यंत मी हा देह आहे अशी भूमिका आहे ना, तोपर्यंत कर्म आपल्या हातून होतच राहणार, त्यात शंकाच नाही. कारण मी करता भाव आहे ना, आणि त्याला इलाज नाही आहे. मग ज्ञान काय झालं? ज्ञान असं झालं, कर्माबद्दल आणि कर्मफलाबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती ठेवू नये. म्हणजेच कर्तृत्वभाव न ठेवता जर कर्म केलं आणि कर्मफलाची अपेक्षा किंवा आसक्ती न ठेवता कर्म केलं म्हणजे कर्म करूनसुद्धा पापपुण्याची निर्मिती होत नाही. म्हणजे काय झालं, एक अपवित्रता तर गेली. दुसरी अपवित्रता काय आहे? कामना किंवा इच्छा. आता
वाईट इच्छा आहे वाईट असतील अपवित्र असतील हे समजू शकतो आपण हो, पण चांगल्या इच्छासुद्धा अपवित्रच असतात हो. इथे तर असं म्हणत आहेत बघा. कारण काय बरं, कारण मंडळी कोणती इच्छा कोणतीही इच्छा निर्माण झाली ना की आपण ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोच की नाही. चांगले असू दे वाईट असू दे, प्रयत्न तर करतोच. ती इच्छा पूर्ण करतो म्हणजे काय करतो, ती इच्छा पूर्ण करतो याचा अर्थ आपण ती संपवतो, नष्ट करतो, नाहीशी करतो, काढून टाकतो. का बरं, सांभाळून ठेवत नाही, कारण ते आपलं मूळचं स्वरूप नाही आहे. हे त्याचं मुख्य कारण आहे. आता बघा ना, आपल्या गालावर एखादा फोड झाला, तो जावा म्हणून आपण किती प्रयत्न करतो, अनेक तऱ्हेची औषधं लावतो, जाहिराती पाहतो, डॉक्टरकडे जातो, काय काय करतो. का बरं, कारण तो आपल्या रूपाचा किंवा गालाचा मूळ भाग नाही आहे, हे नक्कीच आहे. आणि तसं तर बघितलं ना तर आपला गालसुद्धा आपल्या हाडावरच आहे की नाही हो, आपल्या हाडावरच आलेला आहे गालसुद्धा. मग तो गाल जावा, तो नाही सवावा असा कधी आपला प्रयत्न असतो का? नाही, कारण तो आपल्या मूळ रूपाचा भाग आहे, हे नक्कीच आहे, निश्चित आहे ना. आता बघा ना, शरीरसुद्धा आपलं नको त्या गोष्टी काढून टाकायचा प्रयत्न करतोच की नाही, म्हणून तर माणसाला उलटी वगैरे येते, हे खरंच आहे. म्हणजे मग कामना किंवा इच्छा हे आपलं मूळ स्वरूप नाहीत, हे नक्की झालं. आता ज्ञान काय झालं, आपण करते नसून भगवंत करते आहेत, हे नक्की. म्हणजे प्रत्येक कर्म त्याने सोपवलेलं कर्म म्हणून जर केलं आणि तसं केलं तर काय होतं, आवड नावड इच्छा अनिच्छा प्रश्नच राहत नाही, निश्चितच राहत नाही. म्हणजे या ज्ञानामुळे इच्छा किंवा कामना ही अपवित्रता नष्ट होते, बरोबर. आता राहिली एक शेवटची अपवित्र कारण देहासंबंधी. कारण देहासंबंधी अपवित्रता कुठली असते, अज्ञान किंवा अविद्या ही अपवित्रता असते. या अपवित्रतेमुळे किंवा अविद्येमुळे आपण स्वतःला देह समजतो, खरं म्हणजे आपण कोण आहोत, या देहाला आधार देणारा जीव किंवा आत्मा आहोत, हे खरंच आहे. प्रत्यक्ष परमेश्वराचा अंश होतो, ह्यात काही संशयच नाही आहे. आता हे ज्ञान झालं म्हणजे काय झालं, मूळ जे अज्ञान होतं की मी म्हणजे देह आहे, त्या अज्ञानाचा नाश झाला, म्हणजे ती अपवित्रता निघून गेली. आणि म्हणून भगवंत सांगत आहेत की सर्व अपवित्रता नष्ट करणारं ज्ञानासारखं पवित्र असं दुसरं काहीही नाही. आता त्यात पुढे असं सांगत आहेत की तत् स्वयं योग संसिद्धम आत्मनी विंदती. काही काळानंतर स्वतःमध्येच हे ज्ञान प्राप्त होईल बरं का, काही काळानंतर. कोणाला, जो योग संसिद्ध झाला त्याला. योग संसिद्ध जाणं म्हणजे काय होतं, म्हणजे काय केलं त्यांनी, सातत्याने कर्मयोगाचं अनुष्ठान केलं, कर्मयोग केला, कर्तृत्वभाव कर्मफळाची अपेक्षा या सगळ्या सोडून दिल्या आणि सगळी कर्म भगवंतालाच अर्पण केली. त्यामुळे काय झालं, असंच तो करीत राहिला, त्यामुळे त्या कर्मयोगामुळे त्याचं अंतःकरण स्वच्छ शुद्ध झालं आणि अशा शुद्ध अंतःकरणातच भगवंताला स्वतःच्या स्वरूपाला जाणण्याची जिज्ञासा निर्माण होते. मग एकदा जिज्ञासा निर्माण झाली की यांनी काय केलं, शास्त्रांचा अभ्यास केला, गुरूंनी उपदेशिलेल्या मार्गाने साधना केली, मनन केलं, चिंतन केलं. असं काही काळ करीत राहिलं की कालांतराने ईश्वरी कृपेने ज्ञान स्वतःच्याच अंतःकरणात प्रगट होतं. पण काय होतं लक्षात घ्या, ते कधी प्रगट होईल आपल्या हाती नाही, त्यासाठी अर्थातच गुरुकृपा किंवा ईश्वराची कृपा आवश्यक असते. म्हणून आणि ही दुसरी ओळ भगवंतांनी आपल्यासारख्या साधकांना एक सूचना, धोक्याची सूचना देण्यासाठी सांगितली बरं का. काय होतं, आपण आत्तापर्यंत असं ऐकलं आहे, काय ऐकलं आहे की एकदा हे ज्ञान झालं स्वस्वरूपाचं की आपोआप हे कर्म अकर्म पाप पुण्य धर्म अधर्म हे सारं नाहीसं होतं, असं आपण ऐकलं आहे. सर्व कर्म त्यांच्या फळासकट विलीन होऊन जातात, काही राहतच नाही. मग अशा माणसाला कर्म करण्याची काही गरजच राहत नाही, महत्त्वच त्याचं काही राहत नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते. आणि तिसऱ्या चौथ्या अध्यायाचा किंवा एकूणच आपण गीतेचा अभ्यास जो केला तेव्हा असं आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आत्मज्ञान काय फारच सोपं आहे, करायचं काही नाही, फक्त जाणायचं आहे. मग जाणलं की आम्ही आता मी आत्मा आहे, जाणलं, त्यात काय मोठं आहे. म्हणजे आता बहुतेक आम्हाला आत्मज्ञान झालं असं काही म्हणायला हरकत नाही. आणि खरंच तसं माणसाला वाटायला लागतं बरं का. आणि मग अशी माणसं काय करतात, मग आता कर्म कशाला करायचं, पण भक्तीचा तरी काय उपयोग आहे, आता काहीच करायची जरूर नाही. मग कोणी म्हणालं की चला आज दत्त जयंती आहे, दत्त महाराजांच्या दर्शनाला जाऊया, देवळात जाऊ. आम्ही काय म्हणतो, हे देवळात जाणं, कर्मकांड करणं, माळा जपणं, नामजप करणं हे सगळं सामान्य माणसांसाठी ठीक आहे हो. मी काय आता साधक नाही आहे, मी आत्मज्ञानी झालो. म्हणजेच काय झालं, आपण कोणीतरी श्रेष्ठ सामान्य साधक ही काही साधी माणसं
असं वाटायला लागतं. म्हणजे ज्ञान वाढायच्या ऐवजी अहंकारच वाढायला लागला, दुसरं काय झालं? हे ज्ञान नाही हो, हे अज्ञान आहे. आपल्याला माहिती आहे की ध्यानाचा अभ्यास आपण करायला लागलो, काही दिवस ध्यान सुरू झालं की ध्यानामध्ये डोळ्यासमोर काही रंग दिसायला लागतात. लोक सांगतात बरं का, एखाद्या वेळेला आपण असं वर उचललं जातं असं वाटायला लागतं. आणि मग अशा माणसाला वाटायला लागतं की आता आपण बहुतेक मुक्कामाला पोचलो, जे काही साध्य करायचं ते झालं, हम पोहोच गए असं वाटायला लागतं. आता खरं काय असतं माहिती आहे, काही मुक्कामाला वगैरे पोचले नसतं हो. अहो, जेवण करून ध्यानाला बसता म्हणून पोटात गॅसेस होतात, त्यामुळे उचलल्यासारखं वाटतं, दुसरं काय आहे? अहो, मी असे केसेस पाहिले तो म्हणून सांगतो आहे तुम्हाला, दुसरं काय नाही. आणि मग असा माणूस काय होतो माहिती आहे, नामसुद्धा सोडून द्यायला लागतो आणि परत त्याला समर्थन करायला लागतो. तो म्हणतो, गोंदवलेकर महाराजसुद्धा नाही का म्हणाले की नाम भगवंताकडे जाण्याचा जिना आहे, जिनेवर अडकून बसू नका, परमेश्वर वर आहे आणि आम्ही तर आता वर पोचलो आहे, त्यामुळे आता आम्हाला नामाची काय गरज आहे. मंडळी, हा नुसता अहंकार आहे बरं का. तेव्हा विसरतात हो की ज्यांना खरोखर आत्मज्ञान झालेलं आहे ना, ती माणसंसुद्धा त्यांनी साधना नाही सोडली हो. अहो, गोंदवलेकर महाराज तर नक्की वर पोचले होते ना, आत्मज्ञानी नक्कीच होते, खरंच आहे. पण तरी ते अखंडपणे नाम घेत होते की नाही? ज्ञानेश्वर महाराजसुद्धा आत्मज्ञानी होते नक्कीच ना. ते काय म्हणाले, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित. त्यांचंही भजन अखंड चालूच होतं की. म्हणजे भगवंत काय सांगतायत, अगोदर योग संसिद्ध व्हा, तरी साधना चालूच ठेवा पुढे. आत्मज्ञान प्राप्त होणं हे तुमच्या हातात नाही. तुमची साधना परिपूर्ण झाली असं भगवंताला वाटलं पाहिजे, सद्गुरूंना वाटलं पाहिजे. म्हणजे मग भगवंत काय करतात, स्वतः येऊन किंवा सद्गुरूंच्या मार्फत आपली ज्ञानज्योत प्रज्वलित करतात. हे खरंच आहे. आता पुढचा जो 39 श्लोक आहे ना, त्यात हे ज्ञान केव्हा प्राप्त होतं याचं भगवंत आपल्याला सांगणार आहे बरं का. याचं विवेचन ते करणार आहे. ते अर्थात आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.